नमस्ते मित्रांनो, या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वेंचाऊनी वीला जेलात बंदी केले होते आणि ज्या खोलीत त्याला ठेवते तिथे ऑलरेडी एक गेंडा पशु असतो आणि आता तो त्या पशुशी फाईट करतो. फाईट केल्यामुळे वी रक्ताने माखून जातो. अचानक जनावराला 3 पिन लागते, त्यामुळे तो मिरगी येऊन जमिनीवर पडतो. वी भीत भीत पशुकडे पाहतो. बफोटॉक्सिन निडल. या निडल त्यांनी वेनकिंगच्या जवळ पाहिल्या होत्या पार्ट 10मध्ये. तो पटकन वेनकिंगचं नाव घेतो, पण हा वेन्निंग असतो. तो त्याला खिडकीतून बघतो. वेन्निंग म्हणतो, वीच्या मुला, तुझं जखम कशी आहे? अरे मी तर विसरलोच. मी तुझ्यासाठी काही औषधी आणली आहे. ही नॅचरल एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे तुझी एनर्जी टिकून राहील आणि तुझे घाव भरेन आणि यामुळे तुझी ब्लिडिंग बंद होईल. हे फक्त बाहेर लावायचं. वी म्हणतो, हे बाजूला ठेव आणि मला सांग, तू आणि तुझी बहीण कशी आहे? माझी बहीण बरी आहे, काळजी करायची गरज नाही. पण जेव्हापासून ती वेंचाऊसोबत आली ना, तेव्हापासून तिला काकांनी खूप फटकारले. वी म्हणतो, कारण माझ्या आणि लानमुळे. तो मान हलवतो. मला माहीत नाही अंकल बेनने तिला काय बोलले. जेव्हापासून ती हेल फायर हॉलमधून वापस आली तेव्हापासून ती विचित्र वागत आहे आणि मला म्हणाली, ती म्हणाली, माझ्या आणि लानपासून दूर राहा. प्रत्येक गोष्ट तिने एकट्याने डील करावी. खरंच हे गरजेचे आहे का? वी औषध काढतो आणि गोळी खातो. भावा वेन, खूप धन्यवाद. वेन्निंग म्हणतो, वीच्या मुला, थँक्स म्हणायची गरज नाही. मला भयंकर वाईट वाटत आहे जे त्यांनी केलं त्याबद्दल, स्पेशली क्लाउड रिसेसमध्ये जे काही घडलं त्यासाठी. क्लाउड रिसेसला काय घडलं तुला माहीत नाही? जेव्हा वेनशू क्लाउड रिसेसमधून परत आला तेव्हा त्याने अनाऊन्स केले की त्याने सर्व लानचे घर साफ केलेले आहे आणि आता तिथे आमचे राज्य आहे. मी तर असं पण ऐकलं की त्याने अर्ध क्लाउड रिसेस जाळून टाकलं. आता ते 100 वर्ष तसंच उद्ध्वस्त राहील. लानझानला पण खूप जखमा दिल्या कारण त्याने शेवटचा इन लोखंड कुठे आहे ते नाही सांगितलं. म्हणून लानच्या दुसऱ्या मुलाला खूप निर्दयीपणे मारलं आणि वेनशूने त्याचा पाय पण मोडला. वीला खूप राग येतो. तो जमिनीवर बुक्की मारतो आणि ओरडतो, हे खूप अपमानजनक आहे. वेन्निंग म्हणतो, वीच्या मुला, प्लीज शांत हो. तुझ्या जखमांची काळजी घे. मी जास्त वेळ थांबू शकत नाही. माझी बहीण मला शोधेन. गोळी घेशील? वी हात जोडतो आणि म्हणतो, माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाही. वेन्निंग म्हणतो, काळजी घे, असं म्हणून तो तिथून निघतो. वी मेडिसिनकडे बघतो आणि विचार करतो, मी ही मेडिसिन लानसाठी ठेवायला पाहिजे. असं म्हणून तो आणि जनावर दोघेही तिथेच झोपतात. सकाळ होते. वेंचाऊ येतो. याची चाहूल होताच तो त्या पशुला लागलेल्या नीडल काढतो. वेंचाऊ बोलत येतो, तू आता श्वास घेत आहे का? तुझे पाय किती उरले? आमच्या छोट्याशा क्यूटने रात्री काय काय केले? तो दरवाजा उघडतो तर त्याला वी दरवाजाजवळ दिसतो. तो त्या जनावराजवळ जातो. तुला पण उत्तम दर्जाचं अन्न पाहिजे. याचा अर्थ आम्ही तुला जास्त अन्न खाऊ घालतो. तू घाणेचा तुकडा आहे. वी म्हणतो, वेंचाऊ, तू कसा हिरो आहे? तुझ्या लढाईसाठी तू एका पशुचा वापर करत आहे. जर तुझ्यात पाठीचा कणा असेल तर माझ्याशी 1 to 1 कर ना. वेंचाऊ त्याला चूप करतो. आरामात घे. आज तुझा लकी डे आहे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून. असं म्हणून तो त्याला असेंब्लीला घेऊन जातो. चेंग विचारतो, काय झालं? त्यांनी तुझ्यासोबत काय केलं? तो थोडा वेळ लानकडे पाहतो आणि म्हणतो, हे असं काही आहे जे तुला समजणार नाही. तो घावाकडे बघतो आणि म्हणतो, ही माझी गौरवगाथा आहे. काय मग, माझी आठवण आली की नाही? चिंग म्हणतो, हो, मला वाटत आहे तुझ्यासाठी कालचं पुरेसं नाही झालं. तुला पुन्हा तिथेच पाठवायला पाहिजे. तर मी म्हणतो, प्लीज प्लीज प्लीज, आता त्या जागेवर पुन्हा नको. भावानी, तुझ्याकडे काही खायला आहे का? उस्मानथस केकसारखं किंवा रोज क्रिस्पीसारखं. मी पूर्ण दिवस त्या घाणेरड्या जागेवर होतो, तेही रिकाम्या पोटी. मी म्हणतो, मला दुःख होत आहे. ओस्मानथस केक? तू मजाक करत आहे का? तू विचार करत आहे की तू आताही लानच्या कुटुंबियाचे लेक्चर अटेंड करत आहे? असं म्हणतात सर्व निराश होतात. जेव्हा मी स्कूल सोडलं त्यानंतर कॉलेजला आली तेव्हा मला सेम फिलिंग झाली होती. चेंग म्हणतो, ओस्मानथस केक नाही तर स्टीम केलेला ब्रेड आहे. भूक लागली की कोरडा ब्रेड पण रसगुल्ल्यासारखा वाटतो. वी हसत ब्रेड घेतो आणि खायला लागतो. खाता खाता वेनचा दुसरा मुलगा येण्याचा पुकारा होतो. तो पूर्ण ब्रेड खाऊन घेतो आणि वर आश्चर्याने पाहतो कारण आज वेंचाऊसोबत वेनकून आलेली असते.
वेंचाऊ म्हणतो, आजचा उपदेश सुरू करण्याआधी मी काही अनाउन्समेंट करतो. सर्वात पहिले तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की क्लाउड रिसेस किशनच्या अंडरमध्ये आहे. दुसरे किंगेचे नी कुटुंब, ज्यांच्या शिस्तीचा अभाव दर्शवणारे जे आमच्या सूचनांचे उल्लंघन होते ते अनादर मानले जाते, म्हणून महाराजांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नी म्हणतो, मग माझ्या भावासोबत काय झालं? वेंचाऊ म्हणतो, गरम दिमाकाचा फाईट करायला आतुर झाला. तुला काय अपेक्षा होती? त्यानंतर लँडिंगचे जीन कुटुंबीय. जीन जुआन ओरडतो, वेंचाऊ तुझी हिंमत कशी झाली? वेंचाऊ म्हणतो, जीन जुआनच्या मुला माझं पूर्ण वाक्य होऊ दे. जीन कुटुंबीय कोऑपरेटिव्ह निघाले. जोपर्यंत तू अडचण निर्माण करत नाही तोपर्यंत मी गॅरंटी देतो की तुझ्या पॅरेंट्सला काही होणार नाही. तर आता मोठ्या कुटुंबामधून एकच कुटुंब उरले, ते म्हणजे यंगमॅनचे जियांग कुटुंबीय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे की जियांग फ्रेंगमॅन भित्रा निघाला. तो यंगमॅनमध्ये लपला. वी आणि चेंगला खूप राग येतो, पण वेनकिंग इशारा करते. तो वी बघतो आणि चेंगला समजावतो. वेंचाऊ म्हणतो, तू हे पचवून घे, मी लोटस केवला जाण्याची वाट पाहत आहे. चेंगला खूप राग येतो, पण वी खांद्यावर हात ठेवून त्याला कंट्रोल करण्यास सांगतो. सीन चेंज होते. वेनकिंग पुन्हा तिच्या खोलीत येते. ताई तू आली, ये आणि बस. तो कपात चाय देतो. वेनकिंग म्हणतो, ताई तू आज वीच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला पाहिलं का? उपदेश करताना कसे आहेत ते? ती चायचा कप खाली ठेवते आणि म्हणते, निंग तू पुन्हा त्यांचा विषय का काढतो? मी बोललेली तुला समजलं नाही का? मला सांग, माझ्या डिस्पेन्सरीमधून नॅचरल एनर्जी बूस्टर कुठे गेले? निंग काही बोलत नाही. काल रात्री तू तुझ्या खोलीत नव्हता. तू कुठे गेला होता? तुला असं वाटते का मला समजत नाही ते? जर तू ऐकत नसेल तर तुझी बाहेर ये जा बंद होईल. मग राहा फक्त या खोलीमध्ये. निंग म्हणतो, ताई तू मला शिकवलं की व्हीनचे तत्त्व आहे की कुणाचे उपकार ठेवायचे नसतात. वीचा मुलगा माझ्या सेव्हियर आहे, मी त्याचा ऋणी आहे. वेनकिंग म्हणते, माझ्या सख्या नात्यांमध्ये तू फक्त एकटा उरलेला आहे. तुला कळत आहे का? ती इनडायरेक्ट सांगत आहे की ते तुला मारून टाकतील. तो वेनकिंगकडे पाहतो आणि सीन चेंज. आता सर्व विद्यार्थी द कॉन्टेन्ट्स ऑफ वेन्स वाचत असतात, लानला सोडून. वी नेहमीप्रमाणे उभ्या उभ्या झोपतो. सिपाई त्याला बुक्की मारतो. तो जागा होऊन इकडे तिकडे पाहायला लागतो. नी वाचता वाचता खाली पडतो. सर्व त्याच्याकडे पाहायला लागतात. वेंचाऊ म्हणतो, लूझर, याला बाहेर काढा. सैनिक येतात आणि त्याला ओढत ओढत बाहेर नेतात. एक सैनिक वेंचाऊकडे धावत येतो आणि तो कानात काहीतरी सांगतो. वेंचाऊ म्हणतो, मॅक्सी पहाड, काय मॅटर आहे? आपल्याला एक बातमी मिळाली आहे. मॅक्सी पहाडीमध्ये काही विचित्र घटना घडत आहे. थोडे असामान्य आहे. ती जागा मॉन्स्टरची गॅदरिंग ग्राउंड आहे. तिथे सामान्य माणसं जात नाही. ती जागा कल्टिवेटरसाठी सुद्धा डेंजर आहे, कारण आम्हाला आढळलं की ते व्हाईट मॉन्स्टर आहे. त्यात ज्या लोकांना आम्ही दळपण्यासाठी पाठवले ते केवळ वाचले, म्हणून आम्ही तुम्हाला संशयास्पद गोष्टीची तक्रार सांगायला आलो. वेंचाऊ विचार करतो. विचार करता करता पुढे पाहतो. पुढे सर्व विद्यार्थी असतात. वेंचाऊ म्हणतो, असं वाटत आहे हे मॅटर मला स्वतःला अटेंड करावे लागेल. सैनिक म्हणतो, माझ्या मुला, ती जागा खरंच खूप भीतीदायक आहे. हे महाराजांना सांगायला पाहिजे का? कशासाठी? इतके सारे माणसे असताना तुम्हाला भीती वाटत आहे की ते आम्ही असुरक्षित बनवणार नाही? वेंचाऊ सर्वांना घेऊन मॅक्सी पहाडकडे निघतो. इथे ड्रामामध्ये एक नवीन एंट्री होते. तिचे नाव वांग लिंगजो आहे. आपण तिला वांग म्हणू. ती वेंचाऊसोबत घोड्यावर बसून मजा करत असते. सर्व कल्टिवेटर समोर असते आणि लानच्या पायात इजा असल्यामुळे तो सर्वात मागे असतो. हळूहळू येतो. जीन जुआनचा सैनिक मॅनमॅनला म्हणतो, जॉईन नाईट हंटिंग. मला तर असं वाटत आहे जसं आपण सर्व मिळून याच्यासाठी सुसाईड करत आहोत. एकतर आपल्याकडे तलवारी नाही. जर त्या मॉन्स्टरने आपल्यावर हल्ला केला तर आपण आपली रक्षा कशी करणार? मॅनमॅन त्याला चूप करते. हे तिघेही वेंचाऊकडे बघतात. चेंग म्हणतो, यांना एकटं सोडा. त्यांना लाज वाटत नाही. पहा ते किती बेशरम आहेत. मी म्हणतो, तू म्हण ऐकली आहे का? बदनाम असलेली वेश्या, चिरंतर जोडपे, ते यांना सूट होते. चेंग विचारतो, तू या पद्धतीची अभद्र भाषा कुठून ऐकतो? मी म्हणतो, त्याने काय फरक पडतो, पण ते इथे सूट करते. यांना लान लंगडत येताना दिसतो. मी लानकडे निघतो तर चेंग विचारतो,
आता तुला काय करायचं आहे? पुन्हा त्याला मदत करतो का? इतका पण बेपर्वाह नको हो. पुढे वी काय म्हणतो हे पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.